टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। शिवसेनेच्या उपसभापती नीलमताई गोरे यांनी उद्धव ठाकरे यांच्याबाबत जे ट्विट केलेलं आहे आणि जी माहिती दिलेली आहे, यानंतर आता अखिल चित्रे यांनी देखील एक ट्विट केलेलं आहे आणि त्यांनी देखील जाब विचारलाय नीलमताईंना की 18 मर्सिडीज नेमक्या आहेत तरी कुठे। आपल्या सोबत आहेत शिवसेनेचे राज्य संघटक अखिल चित्रे साहेब। तुम्ही ज्या पद्धतीने ट्विट केलेलं आहे, बरीच माहिती तुम्ही यामध्ये दिलेली आहे, कसं पाहायचं या ट्विटकडे? सर्वप्रथम तर त्या खूप मोठ्या आहेत, इतक्या मानाच्या पदावर आहेत, त्यांना काय जाब विचारणार आहे आम्ही कोण? पण त्यांनी एक आज काय म्हणणं आहे त्यांचं की मर्सिडीज दोन दिल्यानंतर पदं मिळालेत वगैरे। तर आता माझ्याकडे तर एक भली मोठी यादी आहे इथे, कारण काय त्यांना इतकी पदं दिली आहेत की असं ते लक्षात पण राहणार नाही, म्हणून ते वाचणंच बरं आहे। त्यांना 2002 साली महाराष्ट्र विधान परिषदेवर सदस्य म्हणून निवड झाली, त्यांचा पहिला कार्यकाल। 2008 साली त्यांना महाराष्ट्र विधान परिषद सदस्य म्हणून निवड झाली, दुसरा कार्यकाळ। त्याच्यानंतर 2010 साली त्यांना शिवसेना पक्षाचे प्रवक्ते केल्या। 2011 पासून ते शिवसेना उपनेते आहेत। 2014ला ते महाराष्ट्र विधान परिषद सदस्य म्हणून परत तिसऱ्यांदा निवडून गेला, त्यांचा तिसरा कार्यकाळ। 2015 साली त्यांनी विशेष हक्क समिती अध्यक्ष महाराष्ट्र विधानमंडळ त्यांना देण्यात आलं। 2019 साली त्यांना महाराष्ट्र विधान परिषदेचं उपसभापती म्हणून निवड करण्यात आली। 2020 साली त्यांना विधान परिषदेवर परत चौथ्यांदा कार्यकाळ त्यांना परत देण्यात आलं। 2020 साली त्यांना परत उपसभापती म्हणून निवड करण्यात आलं। तर आज तक त्यांना इतकी पदं दिली आहेत, म्हणजे मला वाटतं ते आता 8-9 तर मी वाचून दाखवली, आणि इतकी महत्वाची पदं दिलेली आहेत। तर त्यांनी कोणत्या गाड्या दिल्या? ते मर्सिडीज बोलल्या, 2 मर्सिडीज एका पदासाठी। तर याप्रमाणे आपण फक्त लावलं हिशोब तरी 18 गाड्या होतात। तर 18 गाड्या त्यांनी दिल्या आहेत का? कुठल्या दिल्या? खेळण्याच्या दिल्या आहेत? कशाबद्दल ते बोलत होते? मला असं वाटतं की त्याबद्दल त्यांनी खुलासा करणं गरजेचं आहे। कारण दुसरी गोष्ट महत्वाची अशी मी नमूद करतो इथे की त्यांना 1998 मध्ये त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला, पण त्यांना जी काही पदं मिळालेली आहेत ना, ते सगळं उद्धवजींच्या कार्यकाळातच मिळाली। मग त्यांनी आरोप करतायत उद्धवजींवर, शिवसेनेवर। मला असं वाटतं की हा शुद्ध कृतज्ञपणा नाही का? मला असं वाटतं इतक्या मोठ्या पदावर ज्या व्यक्तीला, तिथे ज्या पक्षामुळे, ज्या व्यक्तीमुळे, ज्या उद्धवजींमुळे त्यांना ही सगळी पदं मिळाली, मला असं वाटतं की त्यांनी शी शुड नॉट बी अनग्रेटफुल। नक्कीच, पण 1998 सालापासून आज तक ते काम करत होते, आताच त्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला। मग अशी वेळ बोलण्याची त्यांच्यावरती का आली? हा सुद्धा महत्वाचा प्रश्न आहे। ह्याचं उत्तर त्यांनीच दिलं पाहिजे ना, कारण जी काय शिवसेनेत फक्त महिला काय एकच नाही काम करत होते ना, अनेक महिला काम करतात, हे तर मान्य करता तुम्ही। मग ह्यानाच सगळी पदं मिळाली, तर मला असं वाटतं की जर ह्यानाच सगळी पदं मिळालेली आहेत तर ह्यांनी किती गाड्या दिल्यात की नाही दिल्यात? आणि दिल्यात तर त्यांनी आता महाराष्ट्राला सिद्धच करून दाखवा, कारण ते इतक्या महत्वाच्या पदावर बसलेले आहेत ना की अशा महत्वाच्या पदावर बसलेल्या व्यक्तींनी असे बेछूट वक्तव्य करू नये। मर्सिडीज बेंज एक फार मोठा ब्रँड आहे आणि त्याच्या गाड्या मिळणं या संदर्भातलं जे वक्तव्य आहे ते किती गंभीर तुम्हाला वाटतं? आणि याची चर्चा आता सगळ्या महाराष्ट्रामध्ये होते की खरंच कुठेतरी गिव्ह अँड टेकचा व्यवहार मातोश्रीच्या माध्यमातून होतोय का? अहो, किती हास्यास्पद आहे, इतकं हास्यास्पद विधान उपसभापती सारख्या इतक्या महत्वाच्या पदावर बसलेल्या व्यक्तींनी खरं हे करणंच चुकीचं आहे। कारण मी सांगतो तुम्हाला की त्यांनी जे आजपर्यंतची काही पदं भूषवलेली आहे, ह्याचा दुसरा अर्थ असं होतं का की ह्यांनी सगळी पदं गाड्या देऊन मिळवलेलं आहे आणि त्यांचं काही स्वकर्तृत्व नाहीये? पहिलं त्यांनी हे मान्य करतायत का? ते पहिलं ते विचारणं गरजेचं आहे ना। नक्कीच, पण तुम्हाला देखील शिवसेनेमध्ये आता पद दिलेलं आहे, तुम्ही पण मर्सिडीज बेंज दिली का, असा पण सवाल तुम्हाला विचारला जाऊ शकतो? नाही, माझ्याकडे मर्सिडीज आहे, मी स्वतः वापरतो, बाकी मी कोणाला मर्सिडीज दिलेली आहे असं हास्यास्पद विधान मला असं वाटतं इतक्या मोठ्या व्यक्तींनी करू नये। आणि जर त्यांनी केलेलं आहे ना, आता केलंच आहे, बोली दी आहे, तर आता ते सिद्ध करावं त्यांनी, कारण हे ओनस आता त्यांच्यावर येतं ते सिद्ध करण्याचं। कारण वक्तव्याला गांभीर्याने घेते शिवसेनेचे नेते, प्रवक्ते आणि संपूर्ण पक्ष या विधानाला गांभीर्याने घेणार आहे। पुढचं पाऊल नेमकं तुमचं काय असणार आहे? तुम्हाला तरी हे गांभीर्याने घेण्यासारखं वाटतं का? हे असं इतकं हास्यास्पद विधान आहे, याला गांभीर्याने घेणं भ्रष्टाचाराचा आरोप आहे ना। तर भ्रष्टाचार म्हणजे कळणारा तेवढाच दोषी आहे।
जर भ्रष्टाचार होत असेल ना तर भ्रष्टाचार इतके वर्ष करणारा आणि सहन करणारा दोषी नाही का, आहे की नाही? मग त्या हिशोबाने तर मला असं वाटतं की पहिले शिक्षा कोणाला मिळाली पाहिजे हे तुम्ही ठरवा. आता धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. तर मर्सिडीजचा जो वाद आहे तो कुठपर्यंत जाणार आहे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे. कॅमेरा पर्सन नरेश गज्जलवारचा, गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.